तर चला आज तुम्हाला दाखवते मी घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. व्हिडिओ थोडे लेट होत आहेत. हे फेब्रुवारी महिन्यातील व्हिडिओ आहेत आणि मी आत्ता ते एडिट करून टाकते. या सगळ्याला आता पाणी भरपूर लागणार आहे आणि काही सुचत नाही आहे काय करावं. नेमकं विहिरीतलं पाणी संपलं आहे. इथे ड्रमसुद्धा ठेवलेला आता पाणी भरायला आणि टँकर मागवलं जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं. खूप सारी कामं आहेत आणि घरातली पण कामं चालूच आहेत साईड बाय साईड माझी. इथं मी बनवते पालकची आमटी. भाजी वगैरे झालेली आहे. भात भाकरी सगळं झालेलं आहे. भांडी थोडीफार घासलीत आणि इथे आता थोडी घासायची आहेत. एक्स्ट्रा पालक होता, म्हटलं संध्याकाळी याचं काहीतरी करावं म्हणून हा शिजवून घेतला कारण तो खराब होत चालला आहे म्हणून. बघू आता काय करता येते. ते पिशव्यांमध्ये असेच होते तर ते मी आता बरण्यांमध्ये भरून ठेवते. सोबतच घरात काय काय आता आहे ते बघायचं आहे मला, कारण लिस्ट काढायची आहे राशनची. तिकडचं सगळं सामान मी वरती ठेवून दिले. काही थोडेफार डबे आहेत त्याच्यामध्ये थोडंफार सामान आहे तर तेही बघायचं आहे. हा सगळा पसारा मला आवरायचा आहे कारण आता खाली शिफ्ट व्हायचं आहे त्याच्यामुळे. आणि हे इथे सगळं आवरायचं म्हणते. बघू आता काय होते, केवढा वेळ लागतो. आणि खूप दिवसानंतर आज इडलीचं भिजत घातलं आहे. म्हटलं तर खूप दिवस काही केलंच नाही तर ग्रेशू पण कंटाळले. तर आता हे ठेवून देते आणि आता परत यांचा चहा, गवण्यांचा चहा बनवावा लागेल. हा पालक मी मिक्सरला ग्राइंड करून ठेवून देते म्हणजे संध्याकाळी पालक राईस वगैरे करता येईल त्यासाठी. तो आता मी बॉईल करून घेतलेला आहे. आता तो ग्राइंड करून ठेवून देते. बरीच कामं आहेत आणि वेळ असा अपूर्ण पडतो आहे. गावावरून ते तांदूळ आले होते तर तेही ठेवायचे आता डब्यांमध्ये भरून. तर बघूया कसं काय काय. तर चला आता वाजले 11:15. हे सगळं आवरून घेते पटपट. हा पसारा आवरल्यानंतर अजून बरीच कामं आहेत आणि आता पाणी संपलं आहे त्याच्यामुळे टँकर मागवलेला आहे. कारण खूप जास्त प्रॉब्लेम होतो यावेळेला पाण्याचा. लवकर पाणी आटलं आहे विहिरींचं सगळ्यांच्याच. सध्या मला स्वतःचं छान असं आवरताही येत नाही आहे. इतकी धावपळ चालू आहे कामांची. त्यात ग्रेशूची एक्झाम चालू झाली ओरल. आणि हा पसारा तुम्ही बघितलंच, तुम्हाला मी दाखवला आता. तर आत्ता 11:15 होत आलेत आणि आता परत गवण्यांचा चहा वगैरे बनवायचा आहे म्हणजे 11:45-12च्या दरम्यान मी देते. तर आज नेमकं विहिरीतलं पाणी संपलेलं आणि काल अजिबात नव्हतं पाणी. अक्षरशः आम्ही इकडून तिकडून 2-4 कळशा आणून कसंबसं चालवलं. पण आज भिंत्यांना पण मारायचं आहे, गवंडी आलेत, कामांना पण हवं आहे. सो त्यासाठी टँकर मागवला. तो विहिरीमध्ये सोडला कारण टाकी आम्ही मोठी बनवून घेतली नव्हती. जी सिमेंटची टाकी बनवून घेतात घरात ती आम्ही बनवून घेतली नाही तेव्हा. आम्हाला गरज वाटली नाही आणि आत्ता त्या गोष्टी जाणवत आहेत खरं तर. मग त्यामुळे ऑप्शन नसल्यामुळे मग ते विहिरीमध्ये सोडावं लागलं आम्हाला. आणि आता जस्ट मी मशीन लावले. परत पाणी मारून आली मी बाहेर. आता भिंत्यांना वगैरे गवंड्यांचं काम चालू आहे. आत्ता सगळी घरातली कामं म्हणजे जी पाण्याची कामं होतं ना ती आता. आणि रात्री थोडंफार आलं होतं पाणी चालू केलं होतं तेव्हा ते मी स्वयंपाकाला भरून ठेवलं होतं ब्ल्यू कलरचं कॅन. त्याच्यानेच आज सकाळी स्वयंपाक केला मी. स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे. आता हा पसारा आवरते आणि जे काही रुटीन असेल ते तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. एवढा सारा कचरा निघाला आणि ह्या काही शेंगा होत्या त्या मला माहीतच नाही होत्या घरात. गावाकडून दिल्या होत्या तर जवळजवळ 6 महिने झाले असतील आणि त्या पण आता म्हटलं सोलून ठेवावे, एवढ्याच होत्या. हे गुलाबजामुनचं पॅकेट एकदाच केलेलं कारण जास्त होतं म्हणून. आणि आता थोडं पीठ आहे करायचं म्हणते. बघे आज नाही जमणार, उद्या वगैरे करेन हे. आणि हे पापड मम्मी गावाकडून दिलेली सांडगे बटाट्याचे. तर हे पण डब्यामध्ये घालून ठेवून देते आता व्यवस्थित. आणि ह्याच्यामध्ये थोडंफार सामान आहे ते सगळं काढायचं आहे. तांदूळ निवडायचे आहेत कारण दळप करायचं आहे आता. ती सगळी आवराआवर करताना नंतर जमलंच नाही व्हिडिओ कंटिन्यू करायला. हा मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू करते. हा ग्रेशूचा टिफिन आहे. तिच्या टिफिनसाठी मी इथं बिग ब्रेकला पालक राईस दिला आहे आणि स्मॉल ब्रेकला इडली आणि चटणी दिली. त्याच्यानंतर आत्ता तिला खायला मी फ्रूट्स दिलेले आहेत. म्हणजे वॉटरमेलन दिलेलं आहे तिला आता नाश्ता करायला. आणि मग ती स्कूलला गेली आणि त्याच्यानंतर मग मी घरातलं सगळं आवरून मी माझ्या मामाच्या घरी आली. कारण इकडे होता सप्ताह, त्यासाठी यायचं होतं. ग्रेशूच्या एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे मला तिला आणता येणार नव्हतं. ती स्कूलवरून 4-4:30पर्यंत येते घरी. तोपर्यंत मी जाईन असं मला वाटलं म्हणून मी सगळी घरातली कामं आवरून गवंड्यांचा चहा वगैरे करून देऊन इकडे आली होती. आणि हा बघा कसा खेळतो इथे. हा बिंदास कुठं पण राहतो, पाया पडतो आहे आता. तर खूप छान खेळतो तो. त्याला असं मम्मीच पाहिजे असं काही नाही, सगळ्यांकडे राहतो. आणि मी माझ्या घरून पहिला मम्मीकडे आली आणि मग तिथून आम्ही इकडे आलो. मी, माझ्या भावाची बायको, त्याचा मुलगा आणि मम्मी असं सगळेजण आम्ही इकडे आलो. छान इथं मजा वगैरे केली सगळ्यांसोबत. सगळ्यांना भेटले मी, पुढे तुम्हाला दाखवेनच. हा इथं मी व्हिडिओ काढत होती म्हणून माझ्याकडे एकदा बघत होता, कॅमेऱ्याकडे एकदा बघत होता आणि मध्ये लाजत पण होता तो. पण ते शूट घ्यायला राहून गेलं माझ्याकडनं. आणि शांत म्हणून एका जागी बसत नाही, सतत त्याची धावपळ चालू असते. आदल्या रात्री कीर्तन असतं पण आम्हाला जायला मिळालं नाही. पण दुसऱ्या दिवशी कीर्तनाची बहुतेकी सांगता होती आणि मी थोडंसं इथं शूट केलं आहे.
छोटी छोटी मुलं पण होती यावेळेला. खूप छान सांगितलं असं सगळेजण सांगत होते. ही माझी मावशी आहे आणि ती मावशीची मुलगी आहे. मी व्हिडिओ काढते म्हटल्यावर बघून हसत होते सगळेजण माझ्याकडे. आम्ही सगळ्यात पहिला मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. त्याच्यानंतर खूप छान दर्शन झालं आमचं, कारण आज महाप्रसाद होता आणि काल सप्ताह बसलेला, म्हणजे 1.5 दिवसाचा सप्ताह असतो आमचा. त्याच्यामुळे आज एवढी गर्दी तुम्हाला मंदिरात दिसत नसेल, पण मंदिराच्या बाहेर गर्दी होती महाप्रसाद असल्यामुळे. आणि मग आम्ही पहिलं दर्शन घेतलं. छान विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. भजनं वगैरे चालूच असतात दिवसभर, म्हणजे आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी नाही. पण त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही मम्मीच्या काकीच्या घरी, म्हणजे आईच्या घरी जाऊन बसलो. तिथं ह्या सगळ्या बहिणी छान गप्पा मारत बसलेल्या, सगळे रिलेटिव्ह भेटले. खूप छान वाटलं. खूप मस्त एन्जॉय केला आम्ही हा टाईम आणि मला जायला खूप उशीर झाला. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब